राकेश सावराचा पहिला बॉल. इथे चांगला बॉल टाकला आहे अमित नानकर ॲज एसी रक्षक म्हणून, ज्याला पहिलं गेलंय. कालचा दिवस हजेरी लावली होती आणि कालच्या दिवसामध्ये एक आयवा कॅच पकडला होता मला वाटते राकेश सावरा याने. आज वाढदिवस निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील आणि नक्षित सुतार यांचा आज प्रथम वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नक्षित भुईर, नक्षित सुतार म्हटलं तर मग आमचे रोहित सुतार यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांना जवळजवळ आज 1 वर्ष झालं. प्रथम वाढदिवस त्यांचा आपण आज पाहिलाय. राकेश सावरा एक चांगला लेफ्ट आर्म बॉलर आहेत. इथे फक्त दिशा दाखवले बॉलला. क्षेत्ररक्षक 2 धावते चेंडूच्या मागे अडवण्यामध्ये यश तर मिळालंय, मात्र 2 धावा निश्चित केल्या गेल्यात आणि 2 धावेवरती दोन्ही फलंदाज या ठिकाणी थांबलेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. कालचा दिवस राकेशने पाहिलाय, जवळून अगदी पाहिलाय आणि या खेळपट्टीचा थोडासा जो होता तो आलेख घेतलाय. ऑन साइडला चेंडूला फेकलं गेलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय कल्पेशच्या बॅट मधून अगदी नेत्रदीपक स्ट्रोक. 6 धावा, षटकार. थँक्यू सो मच. आयवा कॅच टिपलाय मला वाटते त्या ठिकाणी प्रेक्षकाने. चला त्वरित या, 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. अक्षरशः शरीराचा वेध घेणारा तो बॉल पाहायला मिळाला. थोडासा वेगवान टाकला गेला. राहुल, आय थिंक शरीराला नाही तर मग मला वाटतं बॅटला लागला होता आणि कल्पेश हसत होता. थोडासा विचित्र फटका हा या ठिकाणी बघायला मिळाला. येस, बॅटला ब्रश झालाय अक्षरशः आणि 1 धाव तत्पुरती मात्र मिळाली 2 फलंदाजांना आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली, जाऊन पोहोचली डबल फिगर या डिजिट वरती 10 या अंकावरती. परेसाठी हा बॉल जर पाहिला आपण तर स्लोवर वन थोडासा होता, पुढे टाकलाय आणि सेन्सिबल क्रिकेट खेळलंय. फक्त दिशा दाखवलंय या बॉलवरती आणि 11 धावा धावपळकावरती. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. चला, प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि या एका बॉल नंतर, या एका ओव्हर नंतर आपण हे पारितोषिक त्यांना आपण देणार आहोत. चलो ऊपर आना है. बहुत अच्छा कैच पकड़ा है. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल राकेश सावरा या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. राकेश सावरा या गोलंदाजाचा 1 धाव प्राप्त झाले आणि ते दुसऱ्या धावेची घाई करणार नाही आहेत, कारण की माहिती आहे 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि ही धावसंख्या चांगली धावसंख्या आहे. इथून पहिलं षटक समाप्त झालंय. 12 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा नौशाद दादा पागे यांचे सुपुत्र आहेत. ये लीजिए आपका 100 रुपया. जितना कैच पकड़ना है 6 के बाहर आप कैच पकड़ सकते हो और हर कैच में 100 रुपया मिलेगा. आणि या प्रेक्षकाचं नाव होतं मोहम्मद ताहिर याने हा कॅच पकडला होता, आयवा कॅच. इथे जर पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं. 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. नकुल नानकर गोलंदाजीच्या मार्कवरती. अमित नानकर यांचे हे सुपुत्र आहेत आणि एक वेगवान आणि तेजसरार गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे हे गोलंदाज आहेत. इथे विकेट मिळवून देईल काय हे देखील पाहिलं जाईल, कारण की आता विकेटची गरज आहे.
ज्या वेळेला बॅटिंग आली त्यावेळेला निश्चित सांगितलं गेलं नायगाव संघाच्या माध्यमातून की 50 ते 60 धावा मला वाटतं यायला हव्यात. आकाश दानवी या ठिकाणाहून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक जबरदस्त सितारा आपल्याला पाहायला मिळालाय. आज थोडंसं नाराज केलं गेलं, आजचा दिवस खराब राहिलाय आकाश दानवीच्या अगदी त्या खेळीमध्ये, मात्र थोडा नाराज असेल स्वतःवरती सुद्धा, कारण की क्रिकेट हे महत्वाचं आहे. मात्र क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना जर पाहिलं तर ह्यामध्ये सुद्धा सुख दुःखाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं, कल्पेशने ती स्ट्राईक रोटेट केली गेली. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. नकुल नानकर राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करतायत. हेलिकॉप्टर उडवलाय आणि अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या बाहेर समोर खेळला गेला एकदम नेत्रदीपक स्ट्रोक 6 धावा परेश अगदी बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. अरे भावा लहूचा छावा पेटला रागानं, अरे भावा लहूचा छावा पेटला रागानं, अरे दिली डरकाळी या मांगाच्या वागानं, दिली डरकाळी या मांगाच्या वागानं. थँक्यू सो मच विजय. परेश जाधवचा अगदी खेळ चांगला नेहमी जवळून पाहिला गेलाय आणि आदिवासी प्रीमियर लीग म्हटलं तर मग छत्रपती लायन्स या संघाच्या माध्यमातून त्याला पण खेळताना पाहायला मिळालं होतं आणि एक चांगला खेळाडू निश्चित परेशला आपण पाहताय. षटकार खेचलाय आणि या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 या अंकावरती. कालच्या दिवसामध्ये 19 आकडा होता आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा 19 आकडा हा वारंवार येतोय. इथे बॅटची लिडिंग एज स्वतः या ठिकाणी परेश जाधव निघालेत मंद पावलांनी, मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षाकडे पळत असताना इथून पहिला धक्का टीम ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला लागलाय. थँक्यू सो मच विजय. पहिल्या दिवसापासून तर या आजच्या 3ऱ्या दिवसापर्यंत 3ऱ्या रजनीमध्ये सुद्धा डीजे यांचं एक जबरदस्त आकर्षक करणारं संगीत आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन नमला आपण पाहताय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि तुमच्याकडे अजून सुद्धा 7 मिनिटं आहेत आणि तुम्हाला 9 चेंडू टाकायचे आहेत. लक्षात ठेवा ही महत्वाची बाब आहे. प्रत्येक संघासाठी प्रथमतः तुम्ही गोलंदाजी करताय, तुमच्याकडे 15 मिनिटांचा हा कालावधी दिला जातोय आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 3 षटकं कंप्लीट करायची आहे. अमित नानकर कंपनी आपल्याला वारंवार सांगतोय तुमच्याकडे 7 मिनिटं शिल्लक आहेत. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळजवळ 9 चेंडू टाकायचे आहेत. लक्षात ठेवा. नकुलचा पुढचा बॉल चांगला फटका आहे. इथे जर पाहिला आपण तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. लक्षात ठेवा ज्या वेळेला विकेट्स जाऊन होते त्यावेळेला आपण जे टायमर आहे ते स्टॉप करतोय आणि बॉल ज्या वेळेला सीमारेषेच्या बाहेर जातोय त्यावेळेला सुद्धा आपण जे टायमर आहे ते आपण स्टॉप करतोय, ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. लक्षात ठेवा जर 15 मिनिटांमध्ये तुमची जर 3 षटकं टाकून झाली नाही आहेत तर मग एक खेळाडू जो 30 सर्कलच्या बाहेर आहे त्याला तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. दरम्यान इथे
चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बरोबर क्षेत्ररक्षकाला शोधून काढले कल्पेशनं आणि ते धक्का क्रमांक 2 या दुसऱ्या षटकामध्ये लागलाय टीम ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाला. लहरी भगवा ध्वजा कौलकारा तिमिर आला कर्ताची बाजीराज थँक्यू सो मच विजय. कल्पेश या नावाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर झालाय, बाद झालाय. आता हेमंत जाधवला आपण पाहताय, अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नकुलला या ओव्हरचा जर विचार केला तर 2 सफलता मिळाल्यात, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळले गेले, आल्या आल्या एक चांगला फटका पाहायला मिळाला, एक धाव निश्चित केली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न झाला हेमंतचा. इथून षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 या अंकावरती. आणि टायमिंग तुमच्याकडे शिल्लक आहे 6 चेंडू टाकण्यासाठी, तो म्हणजेच 5.25 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती रोशन सावराला आपण पाहताय, गोलंदाज नव्याने सज्ज झालाय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि डीबीएन लाईव्ह म्हटलं तर मग क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे, म्हणून आज डीबीएन लाईव्ह हे निश्चित आपल्याला फेमस पाहायला मिळते. आज जर पाहिलं आपण तर राकेश सावरा यांचे मला वाटते हे बंधू आहेत. जवळून चेंडू टाकण्याची शैली आहे आणि जसा राकेश सावरा चेंडूला वळण देतो त्याच पद्धतीचा त्याचा छोटा बंधू आता चेंडूला वळण देतोय, म्हणजे त्याच्याच खांद्याला खांदा लावून कशी गोलंदाजी करावी हे आतापर्यंत पाहायला मिळत आहे. इथे पुढे सरसावून जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय, मात्र इथे चेंडू कॅच कॅरी केला होता, मात्र इथे राकेश सावराचा पाय अगदी सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 6 धावा, षटकार. चांगला कॅच गॅदर केला होता, मात्र एक पाय जो होता तो सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी राकेश सावराचा पाहायला मिळालाय. बॅटची लिडिंग येत मोठी कडा, त्या ठिकाणी एसटी रक्षक बाजूने जो क्षेत्ररक्षक होता थोडासा फ्लंबल झाला, मात्र तिथला अजून एक क्षेत्ररक्षक त्या चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने गॅदर केलं गेलंय, चांगलं फील्ड केलं गेलंय आणि पाहता पाहता मात्र त्या ठिकाणी एक धाव निश्चित केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 या अंकावरती. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित, कधी चौकार षटकार येतात, कधी सिंगल डबल येतात, कधी विकेट्स जाऊन होतात. ही मॅच महत्वपूर्ण आहे कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर मजबूत संघ पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28 धावा, एक धाव जी होती ती स्कोर कार्ड वरती जोडली नव्हती, मात्र आता जोडली गेली. इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय, जसा बॉल पडतो तसा ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 29 धावा. इथे अजून एक मोठा फटका पाहायला मिळालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देणारा हा षटकार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावा.
काय चांगला फटका पाहायला मिळालाय. दर्शन च्या अगदी बॅट मधून हा षटकार आलाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र 35 या अंकावरती पाहायला मिळालाय. इथे जर पाहिलं तर अजून एक चांगला बॉल आहे. डायरेक्ट हिट थोडा वाचलाय अगदी जवळून. हा जर बघितला तर बॉल एस्टनच्या आला होता. काही धावा अजून मिळतील. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची मिळाली आणि पाहता पाहता या 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. षटकाची झाली समाप्ती. तिसरे षटक समाप्त झालंय आणि बरोबर 2 मिनिटं शिल्लक ठेवून या ठिकाणी 15 मिनिटाच्या आतमध्ये ती 3 षटकं होती ती टाकून झाल्यात. म्हणजे कौतुक असेल यावेळेला बाबुळा बॉईज बाबुळा संघाकडनं. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अमित नानकर या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि एक आधारस्तंभ म्हणून आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. राईट मध्ये विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्या. धावसंख्या जर पाहिली आपण तर आतापर्यंत 37 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. ईगल स्पोर्ट्स नायगाव जुना जनता हा संघ तर एका बाजूला अनुभवी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमित नानकर यांचा हा संघ म्हणजेच बाबुलाबाईज बाबुळा संघ. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत यात काही शंका नाहीये. इथे बॅटची कडा निश्चित होती मात्र रक्षक थोडेसे मागे राहिले. डॉट बॉल आलाय आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण की धावसंख्या एक चांगली धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 37 धावा झाल्यात आतापर्यंत आणि या षटकाचा विचार केला तर अमित नानकरच्या पहिल्या बॉल वरती आलाय हा डॉट बॉल. पंचांचं देखील तेवढंच कौतुक असेल कारण की वैभव धूम म्हटलं तर मग अजून एक चांगला खेळाडू वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला. पंचांची भूमिका नेहमी अद्यावत करत असतात. पुढे सरसावून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फ्लंबल झाल्यात. मिसफिल्ड मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळालाय. पंचांचा उल्लेख केला त्यामध्ये सुरेंद्र घाटाल जे न्यू स्टार वसई या संघाला बिलॉंग करतायत. चांगले क्रिकेटपटू आहेत आणि पहिला दिवस अक्षरशः त्यांच्या नावावरती राहिलाय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत जयेंद्र वाघे यांना आपण पाहिलंय. आज त्यांचा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका ऑन साईडला चेंडूला वळवला गेलाय. अमित नानकर यांच्या माध्यमातून चांगला बॉल अजून एक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सगळं काही व्यवस्थित पाहायला मिळालंय. 50च्या आतमध्ये थांबवायला हरकत नाहीये कारण की आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 40 आणि तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील 3. या 3 चेंडूमध्ये कमी धावा खर्च केल्या तर कुठेतरी समोरच्या संघाला दबावाखाली आणू शकताय आणि तुमच्याकडे सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे हे विसरून चालणार नाहीये. दरम्यान इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सर्वाधिक महत्वाचा फटका इथे खेळला गेलाय. फलंदाज दर्शन सरळ रेषेत बाणासारखा तीक्ष्ण 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला मिळालाय. सर्वाधिक सेफ शॉट कुठला असेल तर तो आहे सेट ड्राईव्ह. इथे स्लोवर बन बॅटच्या अगदी टोला हा बॉल लागला गेला. 1 धाव निश्चित केली जाते. 2ऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय मात्र इथे ही धाव कदाचित फलंदाज बाद झाला इथे 2ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. अक्षरशः चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडस स्लोवर मन होता त्याच्यावरती हावी होता आले नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला नाहीये दर्शनचा. अगदी जर बघितलं आपण तर एंड मोमेंटला बॅट बॉल वरती आली. हलकी चेज घेत असताना बॉल निघून गेला गली रिझन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. 2ऱ्या धाव्याचा लगेच प्रयत्न झाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती खरं तर दर्शनला आणि पाहता पाहता 1 धाव पाहायला मिळाली. प्रथमेश आलेत नवीन फलंदाज. इथे लेग ब्रेक टाकलाय. कॅचची शक्यता आणि इथे झेल ड्रॉप. 2 धावा निश्चित मिळतील. क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना तुमच्याकडे गुणकौशल्य असणारी क्षेत्ररक्षणाची भूमिका ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायला लागणार आहे कारण की ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला अचूक टप्प्याची जर गोलंदाजी होत असेल तर त्यावरती जर तुम्हाला क्षेत्ररक्षण
हे चांगल्या पद्धतीचं करावं लागणार आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 धावा आणि 48 आवाहन हे ठेवलं गेलंय टीम बाबुला बॉईज बाबुळा या संघाकडे. या ठिकाणी पण सन्मान आणि सत्काराकडे वळतोय. मी विनंती करतोय या आयोजकांना, संतोषजी डाबले उत्कृष्ट असे खेळाडू आपल्या विभागातील आणि आपल्या समाजातील एक अनुभवी आणि भरपूर क्रिकेट ज्याने टेनिस विश्वाला भरपूर आपलं आयुष्य हे दिलं ते संतोषजी डाबले या ठिकाणी उपस्थित झालेत. मी किशोरजी गांगुर्डे आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करेन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करतोय. तर मी दोन्ही सन्माननीय आमचे मान्यवर जे आहेत आणि आयोजक आहेत त्यांना विनंती करतोय मान्यवर कक्षमधनं आपण पुढे जाऊया आणि टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण तो सन्मान आणि सत्कार करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोष डावले गिरीज या संघाच्या माध्यमातून ते खेळत असतात. आपण जर बघितलं तर यंगस्टार पापडी संघाच्या बाजूने सुद्धा भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटला हे दिले. आपण पाहिलं तर वसई पट्ट्यातनं जे मोठमोठे संघ आपल्या समाजातील संघ बाहेर खेळण्यासाठी जातात त्या संघामध्ये सुद्धा त्यांचा समावेश असतो. तर किशोरजी गांगुर्डे तसेच किशोर वर्गना यांच्या शुभ हस्ते हा सन्मानाने सत्कार करतोय. शॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मानाने सत्कार करतोय. संतोष डावले या ठिकाणी आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मोरदेवी स्पोर्ट्स राजावळी ब आणि नगरसेविका चषक 2026च्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतोय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. मात्र मी विनंती करेन तोपर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण या ठिकाणी लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. विनंती असेल प्रत्येक संघाला की आपलं प्रवेश शुल्क जे आहे ते प्रवेश शुल्क जर जमा केलं नसेल तर आठवणीने जमा करायचं आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही टुर्नामेंट पुढे पुढे जाते आपल्याला नक्कीच चांगल्या चांगल्या खेळाडूंची ओळख या ठिकाणी नक्कीच होणार आहे. आणि नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय बऱ्याच दिवसानंतर मी म्हणेन या मैदानावरती मी पाहतोय, कारण की मागील काही दिवसांमध्ये एक श्रद्धांजली चषक याच मैदानावरती झाला होता आणि जनमन मंडळ टिवरी तसेच टिवरीच्या या मैदानावरती ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केली गेली होती. त्यानंतर लगेच काही दिवसानंतरच आपण पाहतोय की ही स्पर्धा सुद्धा आपल्याला बघायला मिळते की आयोजित केली गेलेली आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही पूर्ण करायची आहेत. लक्षात असू द्या, जेव्हा चेंडू बाहेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर तेव्हा टायमर स्टॉप होईल, विकेट पडेल तेव्हा टायमर स्टॉप होईल. ह्या नक्कीच ह्या पद्धतीनं आपण टाइम या ठिकाणी सेट करतोय. कितीचं लक्ष आहे तर लक्ष आहे ते म्हणजेच 48 धावांचं. 40 ते 60 धावा सांगितल्या होत्या प्रथमेश याने, म्हणजे 40च्या पुढे गेलाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एका बाजूने आपण पाहतोय पहिलं प्रथमतः अनुभवी फलंदाज आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे अमित नानकर आणि त्यांच्या जोडीला लव बडगा. सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात होत असताना पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना आपण पाहतोय हेमंत जाधव. एक सूचना असेल प्रत्येक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूला 10वी आणि 12वीची परीक्षा झालेली आहे. कोणाला जर कास्ट सर्टिफिकेटसाठी काही सहकार्य लागलं तर असोसिएशनशी संपर्क साधा. योग्य मार्गदर्शन हे दिलं जाईल आणि योग्य मदत तुम्हाला केली जाईल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतात पहिला चेंडू सहजतेनं सोप्या पद्धतीने खेळला गेलाय. बघा आपला समाज आणि आपल्या समाजाला वर आणलं हे असोसिएशनचं नक्कीच कर्तव्य असोसिएशन समजते आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय तुम्ही जर त्या मदतीची हात दिली तर असोसिएशन त्या पद्धतीची मदतीची हात तुम्हाला द्यायला नक्कीच तयार आहे. कोणा जर शैक्षणिक साहित्य कमी पडलं तर नक्कीच आपल्या माध्यमातून ते आपण पुरवत असतो, हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जर कोणाला शिष्यवृत्तीसाठी काही प्रोसिजर हवी नसेल किंवा मग माहिती नसेल तर त्याची सुद्धा माहिती किंवा त्याची सुद्धा मदत आपण करणार आहोत. डिग्रीच्या शिक्षणासाठी असेल किंवा मग कॉलेज शिक्षणासाठी असेल. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आपण पाहतोय पूर्णत्व हे झालं नव्हतं. आय थिंक इथे आपण जर बघितलं तर किमान 1 मिनिट हे पूर्ण झालंय आणि 1 मिनिट म्हणजे 14
मिनिटं अजून सुद्धा शिल्लक आहेत 3 षटकं तुम्हाला पूर्ण करण्यासाठी. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं. सुंदर गोलंदाजी बघा. डावऱ्या हाताचा फलंदाज जेव्हा असतो ना तेव्हा उजव्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी मजा येते आणि जेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज असतो तेव्हा डावऱ्या हाताच्या गोलंदाजाला त्याला गोलंदाजी करण्यासाठी मजा येत असते. कारण की नॅचरल ऍक्शन जो असतो तो चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघत असतो. याचाच अर्थ आपण जर बघितला तर काही यस तांत्रिक अडचणी मला वाटते त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ती तांत्रिक अडचण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. काय घडलं काय बिघडलं तर धावसंख्या 48 पाठलाग करत असताना बाबुळाबाईज हा संघ मैदानामध्ये उतरलाय. इगल नायगाव या संघासमोर. इगल नायगाव संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 47 धावा बनवल्या गेल्यात आणि मी म्हणेन कालच्या दिवसामध्ये थोडासा सुरुवातीचे सामने हे नाराज करणारे ठरले. आज मात्र हे सेकंड मॅच जो आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने होत असताना दिसतोय. लॉअर फुल टॉस या ठिकाणी थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. पहिल्या क्षेत्रामध्ये शॉर्ट रिझन मध्ये सुनील होता तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्या माध्यमातून. बऱ्याच दिवसानंतर जर आपण पाहिलं तर भरपूर जण बघायला मिळतात. संजय जाधव हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नायगाव संघ म्हटलं तरी भरपूर जुना जाणता संघ आहे. हो क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. ऍक्शन मध्ये काहीच बदल नव्हता मात्र चेंडू मध्ये होता बदल आणि अमित नानकर यांना समजलं नव्हतं. आय थिंक थोडासा डिफेन्सिव्ह खेळू लागलाय बाबुळा बॉईज हा संघ. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावा फक्त धावफरकावरती लागले. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आय थिंक दर्शन त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज बाद होताना दिसतील अमित नानकर. आपण पाहतो जेव्हा सुरुवात झाली होती वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची तेव्हा नायगाव संघ जर विचार केला तर आपण पाहतोय परेश जाधव असेल, हेमंत जाधव असेल किंवा मग प्रथमेश जाधव असेल, त्यानंतर हेमंत, कल्पेश, मला वाटते अजून एक संतोष असायचा खेळण्यासाठी. आता आपण जर बघितलं तर तो जाधव नव्हता मात्र संतोष या ठिकाणी आय थिंक संतोष की जो पेट्रोल पंपवरती सध्या कार्यरत आपल्याला बघायला मिळतो. आय थिंक सध्या क्रिकेट खेळतोय की नाही माहिती नाही मात्र जयेश बसवत पाहिलं तर हा खेळाडू असायचा. तेव्हापासून या क्रिकेटरला आपण पाहतोय की इगल नायगाव संघ दरम्यान अपील केली होती मात्र पंच या ठिकाणी सांगतात की हा वाईट बॉल आहे. अपील केली होती यष्टीरक्षकाने मात्र त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नव्हतं त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाहीये. इथे वाईटची धाव येते, धावफलक पुढे सरकतो. 3 धावा धावफलकावरती लागल्यात हेमंत. आता मात्र चेंडू पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघाला होता आणि ते आपण जर बघितलं तर षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटका समाप्तीनंतर 1 बाद 3 अशी धावसंख्या बाबुळा बॉईज बाबुळा या संघाची. चला 10.5 मिनिटं फक्त आहेत. त्या 10.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायचे ते लक्षात असू द्या. 10.5 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत कारण आपण जर पाहिलं तर टायमर या ठिकाणी सेट झालेला आहे. नकुल नानकर आणि लव बडगा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीला आलाय दर्शन याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग झाली होती. जर्सी नंबर 33. नायगाव म्हटलं की झुंजार संघ आठवतो आणि झुंजार संघाचं एक नाव होतं
झुंजार संघाने आपण जर बघितलं तर वसई पट्ट्यामध्ये नक्कीच नाव भरपूर कमावलं. आय थिंक मला वाटत नाहीये काही खेळाडू त्या संघामध्ये अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळत असतील. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, कल्पिश आला होता सर. ते शेवटी नंतर त्याने अगोदर स्टार्ट घेतला, मात्र नंतर त्याने थोडासा स्वतःला लूज केलं. आय थिंक कदाचित थोडासा 2 पावलं पुढे आला असता तर मात्र तिथे काही ना काही वेगळं बघायला मिळालं असतं. बाबुळा संघ जर बघितला तर त्यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटच्या जोरावरती तो नक्कीच आपल्याला बघायला मिळेल की एक चांगलं क्रिकेट दर्शवेल असं वाटतंय. कारण आत्मविश्वास नक्कीच दाखवतायत ते खेळाडू. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, नजराटी, दुर्घटना गाठी, व्हाईट बॉल आणि व्हाईट ना धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 या धाव संख्येवरती. लक्षात असू द्या प्रेक्षकांनो, एक संघ आहे बाभुळ्याचा, एक संघ आहे नायगाव पश्चिम पट्ट्यातला आणि 2 संघांमध्ये चाललेली ही चुरस आहे. ऑन साइडला खेळाय चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाणी पडत नाचाया चल, खटी खटी कोसमा खायला चल कोशा पाणी पडत नाचाया चल. पाणी पड कासाला ग डोंगराचे तासाला. थँक्यू डीजे. खाटी खाटी कोसमा खायला चल पोशे. नक्कीच चटकीने चेंडू आलेला आहे. याचा अर्थ आपण जर पाहिला तर नक्कीच ज्या पद्धतीनं फटका खेळला होता फलंदाज लव बडगा याने, आणि लव याने लविंगली 6 धावा मिळवल्या गेल्यात. अतिशय प्रेमळपणानं, जास्त ताकद लावली नव्हती, फक्त टाइम केला होता चेंडूला आणि लवंगचा क्षेत्ररक्षक परेश त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडूला पाठवलं होतं. शॉटम पुल करण्याचा प्रयत्न नाही, इथे शरीरापासून लांब चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. प्रेशर हे प्रत्येकावरती असतं. प्रेशर हे आयुष्यात प्रत्येक जिवंत माणसावरती असतं असं म्हणलं तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाहीये. कारण की प्रेक्षक ज्या पद्धतीने मॅच पाहतात, एखादा मिसफील्ड झाली की लगेच सांगतात की थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. मात्र मैदानामध्ये उतरल्याच्या नंतर आपल्याला त्याचा अनुभव येत असतो. दरम्यान लक्षात असू द्या प्रत्येक संघाला विनंती असेल, पंचांना सुद्धा सूचना असेल, जर तुम्ही बॅटरने वाईट मागितला तर त्याच वेळेस तो रिव्ह्यू समजला जाईल. बॅटरने वाईट मागितला तर त्याच वेळेस तो रिव्ह्यू समजला जाईल, हे लक्षात असू द्या. पंच लगेच देऊन टाकायचा, कारण की पंच हे अनुभवी पंच आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना पुन्हा विचारणं हे कठीण किंवा मग थोडसा शिस्तीचा भंग केल्यासारखं आहे. चांगला फेअर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू आहे, जवळजवळ अर्धा फूट आतमधनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना दिसला. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू लॉस हे लक्षात असू द्या. प्रत्येक संघाला विनंती असेल, आपले पंच हे तंत्रशुद्ध पंच आहेत, लक्षात असू द्या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत, ज्यांची नेमणूक असोसिएशनच्या माध्यमातून केली गेलेली आहे आणि ते सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहेत दोघे सुद्धा. दरम्यान आता मात्र आपण पाहू शकतो की हा वाईट बॉल आहे, पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. पुन्हा एकदा फलंदाजाला सांगेन की कृपया मित्रांनो, पंच आपले चांगले आहेत, व्यवस्थित डिसिजन देतात. आपण या ठिकाणी नक्कीच यस, तर तुम्हाला वाईट जर मागितला तर पंच तुम्ही नाही दिला तरी सुद्धा ते तुमच्यावरती आहे, तुम्ही आहेत. कारण की आपण भरपूर क्रिकेट शिकतोय अजून सुद्धा. प्रत्येक संघाला विनंती असेल, ना की बाबुळा संघाला फक्त. दरम्यान हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक होता, चुकलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. उत्कृष्ट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन, हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन. थँक्यू डीजे. चला, वेळ नाहीये आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा काल सुद्धा जवळजवळ 4, 4:15 वाजले होते आणि आयोजकांना सुद्धा त्यांचा धंदा पाणी दिवसा बघायचा असतो, त्यामुळे त्यांना सुद्धा थोडीशी आरामाची गरज आहे मित्रांनो. कारण आयोजक सुद्धा काही मोठे करोडपती नाही आहेत, त्यांना सुद्धा उदरनिर्वाहासाठी आपापला व्यवसाय बघावा लागतो, त्यांना सुद्धा धंद्यावरती जावं लागतं. दर्शन त्यांचा पुढचा चेंडू, क्या बात आहे, चांगला चेंडू आहे. या अगोदर चांगला फटका खेळला होता फलंदाज लव याने जर पाहिलं तर एक षटकार, 2 डबल, एक चौकार आणि एक सिंगल अशा धावा नक्कीच मिळवलेल्या आहेत.
धावसंख्येला 2 षटकांच्या समाप्तीनंतर नेऊन ठेवलं ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की जबरदस्त या ठिकाणी धावसंख्या गोलंदाजी ही कंट्रोलमध्ये आणली जात होती गोलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्या 19 धावा आणि आता आपण पाहू शकता की नक्कीच तुमच्याकडे 7 मिनिटं ही शिल्लक आहेत. 7.52 म्हणजे 7 मिनिटं आणि 52 सेकंद हे शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 षटक हे पूर्ण करायचं आहे. 2 षटक पूर्ण झालेली आहेत. थँक्यू डीजे. बाजारात तुलनी नक्कीच या ठिकाणी थोडंसं एक सूचना असेल. आय थिंक कोणीतरी या ठिकाणी आग पेटवलेली दिसते. त्याचा धोका येते की काय असं वाटू लागलेलं आहे. तर डम्पिंगच्या तिकडं थोडासा हा धूर हा येतोय. आय थिंक स्मशानभूमीच्या साईडला जे डम्पिंग आहे तिकडे लागलेली आग त्याचा धोका या ठिकाणी हा धूर येतोय. दरम्यान वाईट बॉल आलेला आहे. दरम्यान हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये मात्र स्वतः परेश गेला होता. मी म्हणेन या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक जबरदस्त मॅच होत असताना एक चांगली मॅच होईल असं वाटू लागलेलं आहे. राहुल आतापर्यंत जर आपण बघितलं तर नक्कीच दोन्ही संघ आहेत तुल्यबल संघ आहेत. एकाच परिसरातले आहेत. एक जवळजवळ मी म्हणेन फक्त पापडीचा गावच आडवा आहे. एक पापडीच्या गावाच्या त्या साईडला आणि एक पापडीच्या गावाच्या या साईडला. दरम्यान आपण पाहू शकतात 6 मिनिटं ही शिल्लक या षटकासाठी. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. क्या बात आहे. सुरेख चेंडू. हे जे नवीन खेळाडू मैदानामध्ये येत असतात ना जेव्हा खेळण्यासाठी तेव्हा नक्कीच थोडंसं फुटवर्क वरती लक्ष त्यांचं कमी असतं आणि त्याचा फायदा जर आपण पाहिला तर गोलंदाज घेत असतात. कारण की परेश जाधव याच्याकडे जर पाहिलं तर परेश याच्याकडे नक्कीच तो लहानपणापासून असल्यापासून मला वाटते क्रिकेट फॉलो करतोय. आणि हे खेळाडू सुद्धा मात्र भरपूर वेळा असे जे गोलंदाज असतात त्या गोलंदाजांना काही गोष्टी ज्या अवगत झालेल्या असतात किंवा मग अंगभूत गुण असतात ते फलंदाजाला ते नक्कीच थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा फलंदाज डॉमिनेट होईल का? नाही. चांगला फटका खेळतोय. गॅप मध्ये टाकलाय चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मलाई तुला गजरा होऊ देन नीला येईन तुला नियाला येईन जुने जागेवर माझी वाट हिरजू. काय जबरदस्त फटका होता. गॅप मध्ये टाकला होता चेंडूला. वाडिश लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर क्षेत्राच्या मिळून स्वीपर कव्हर नव्हता तर डीप एक्स्ट्रा कव्हर होता त्याच्या मधनं चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा आता मात्र हवेमध्ये दर्शन त्या ठिकाणी. दर्शन याने सोडलाय झेल आणि ते मिसफिल्ड. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. टेक द कॅच अँड विन द मॅच. पहिल्या दिवसाच्या मॅचेस जर पाहिल्या असतील तर राहुल गोंड याला दिलेली ती जीवदानं आठवत असेल प्रत्येकाला आणि त्यामुळं आपण पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त स्कोर बनवला होता तर राहुल याने 2 वेळा 50 धावा त्याने या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये केल्या. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी होती. बाउन्स होता. टर्न होता. याचा फायदा निर्धाव चेंडूच्या समाप्तीनं झालेला आहे. धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर 27 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3.52 म्हणजे 3.51 इथे 50 सेकंद अशाच पद्धतीनं मॅच या ठिकाणी काउंट होते. लॉर फुलटॉस. सावेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतो क्षेत्ररक्षक. ओलाचे ते बाजू माझी वाडी ग ओलाचे ते बाजू माझी वाडी. यस पंचांनी या ठिकाणी रेफर केलाय. हा चेंडू रिव्ह्यू मी म्हणेन
पंचांनी घेतलेला हा DRS आहे की मग या स्क्वेअर लेग पंचांनी? भावेश माळी यांनी कॅच घेतलाय षटकाराचा, त्यांनी यायचं आहे. आय थिंक योगेश आहे, योगेश माफ करा, भावेश नाही योगेश आहे. योगेश माळी त्याचं नाव आहे, मी भावेश म्हटलं. कोण आहे तिकडे? बापरे, इथे वेगळाच प्लेअर आहे. मयूर शेंडे यांनी जेल टिपलाय. थोडासा अंधारामध्ये लपले होते, मला वाटलं की योगेश माळी आहे की काय, मात्र आलेले आहेत योगेश. पाहिलं जाईल, DRS सुद्धा घेतलेला होता तो मनसांनी, ते सुद्धा पाहिलं जाईल. आणि काय डिसिजन अंपायर? नो बॉल. आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. धाव संख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. आणि अजून सुद्धा यस पंच, किती धावांची गरज आहे? तर 14 धावांची गरज आहे. 34 धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती लागले परेश. फ्रीट ऑन साइडला अजून एक चांगला शॉट, कडक शॉट, षटकार. सासरवाडी रातीच मोशा तुझे सासरवाडी. नाम ओलाचे ते बाजू माझी वाडी, माझी वाडी ग. ओलाचे ते बाजू माझी वाडी. बघा त्या साईडला जे धोकं जात आहे, भरपूर खेळाडू आमचे आलेले आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. मात्र टिवरी गावच्या बाजूनं जे धोकं जात आहे जास्त, कारण थोडंसं ओळखणं कठीण झालंय. मात्र आपण पाहतोय भरपूर जणांची उपस्थिती आज लाभलेली आहे. टिवरी गावचे खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी आय थिंक बसले आहेत. तिवडीचे खेळाडू बसलेले आहेत, त्यानंतर तांबडमालचे काही खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच असेल. एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स टिवरी, दुसऱ्या बाजूने विजयी संघ, असा मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. आणि त्यानंतर रुश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि जय भवानी स्पोर्ट्स वंगणपाडा हा आजच्या दिवसातला 4था मॅच आपल्याला बघायला मिळेल. मात्र दुसरी मॅच सध्या तरी सुरू आहे. सरळ खेळला जातोय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान क्या बात है, क्या बात है, फलंदाज बाद. एक अर्धा मिनिट अगोदर फक्त षटक पूर्ण केलं होतं, ते म्हणजेच परेश याने. मात्र धावा दिल्या. इथे आता आपण पाहू शकतात चेंडू शिल्लक असतील या षटकाचे 5 आणि धावांची गरज असेल ते 6. सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये आला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. आता 5 चेंडू 6 धावांची गरज. मात्र मी म्हणेन की कभी भी हार मत मानना दोस्तों, क्योंकि कौन जाने आगे का प्रयास आपको मंजिल तक ले जाए. इथे मात्र प्रत्येक क्षणावरती प्रयत्न हा करावा लागणार आहे. लव बडगा याने 31 धावा बनवल्या होत्या. काय जबरदस्त काम केलं होतं. चला लक्षात असू द्या, नवीन खेळाडू मैदानामध्ये पोहोचलाय. 5 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. प्रथमेश जाधव या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आलाय. पाहणं गरजेचं, इगल या 6 धावा कशा पद्धतीने डिपेंड करेल. सरळ खेळला जाते चेंडूला गॅप मध्ये,
शतरक्षक त्या ठिकाणी हेमंत होता आणि हेमंतला संधी नाही. या चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. पुढचे महिन्याचे तारकला 12 पोरी तुला मिलाया. पालघरचे बाजारा येईल मैदाना पालघरचे चला चेंडू आलेला आहे. त्यानंतर आपण लगेच मैदानाच्या बाजूनं लक्ष केंद्रित करतोय. एज लागलाय. क्षेत्ररक्षक होता मात्र चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4. विजयी चौकार. सामना या ठिकाणी संपलाय. खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी. मात्र हार्ड लक एगल नायगाव आणि ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी बाबुळा संघ. चला टॉस साठी लगेच या आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिले जाणार आहेत. आत्ताच्या मॅचचा लव बडगा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहे. लव आपण यायचंय आणि आपण